जय महाकाल, नमः शिवाय. मी ज्योतिष विशारद दिव्या पारडीये. आज आपण तिसरा नंबर गुरु बद्दल बोलणार आहोत. एक नंबर रवी बद्दल झाला, दुसरा नंबर चंद्र आणि आज आपण तिसरा नंबर गुरु बद्दल बोलणार आहोत. गुरु बद्दल बोलण्यासारखं खूप आहे. म्हणजे 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तेवढं बोलून होणार नाही, पण सुरुवात करतोय आपण तर थोडंफार माहिती देणं मला गरजेचं आहे. जसजसं पुढे जाऊ, कुंडल्या बघू किंवा इतर आपण न्यूमरोलॉजिकली आता गुरुची माहिती घेतोय सगळी, इतर गोष्टींसाठी जेव्हा जेव्हा गुरु बघू तेव्हा तेव्हा त्याचं प्रॉपर विश्लेषण आणि प्रॉपर महत्व सगळं मी तुम्हाला समजवेन. आता आपण गुरुचं सुरुवातीचं जे वजनदार गुरुला वजन आहे, सात्विक आहे, ब्राह्मण म्हणतात त्याला, शांत, प्रेमळ, गोड स्वभावाचा, थोरा मोठ्यांचा आदर सन्मान करणारा, वजनदार. म्हणजे गुरु ज्याचा कुंडलीमध्ये स्ट्रॉंग डोक्यावर बसलाय ना, त्याचं असं शरीर असं पसरट आणि वजनदार असतं. थोडासा सुस्त, आळशी, हळू चालणारा, प्रत्येक कामामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये गुरुची मान्यता लागतेच लागते, इतकं त्याला महत्व आहे ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा आणि अंक ज्योतिषशास्त्रात. गुरुला एवढी ताकद दिलेली आहे ना की प्रत्येक गोष्टीसाठी गुरुची सही लागते, स्टॅम्प लागतो, तर ती गोष्ट पूर्ण होते. अन्यथा जोपर्यंत गुरुचा स्टॅम्प पडत नाही, म्हणजे शाळा आहे, पास झालोय, पण जोपर्यंत युनिव्हर्सिटीचा पास म्हणून स्टॅम्प पडत नाही तोपर्यंत तुम्ही पास डिक्लेअर होत नाही. प्रत्येक गोष्टीला गुरु लागतो, शिक्षणासाठी लागतो, संततीसाठी गुरु बघावा लागतो, लग्नासाठी गुरुबळ जे आपण म्हणतो बघतो. प्रत्येक गोष्टीला गुरु लागतो. सात्विक, निष्पाप आणि गोड स्वभावाचा, शांत स्वभावाचा, प्रेमळ, दुसऱ्याचं चांगलं विचार करणारा, कपटी, क्रूर, अजिबात त्याच्याकडे हे नाहीये, भावना नाहीये. पण सुस्त आणि आळशी असल्यामुळे जिथे तो बसतो ना, म्हणजे थोडस ते गोष्टी तो देतो. तर न्यूमरोलॉजीमध्ये जर तुमचा मुलांक 3 नंबरचा असेल, 3, तर थोडंसं सुस्त, आळशी आणि थोडंसं थंड स्वभाव देतो. अर्थात त्याला इतर भाग्यांक वगैरे, मुलांक वगैरे बघणं पण गरजेचं आहे. मुलांक 3 असेल आणि भाग्यांक पण बघणं, सगळं अलाइन करावं लागतं. त्याच्यानंतर ते न्यूमरोलॉजिकली प्रेडिक्शन येतं, करेक्ट येतं. पण त्याच्याबरोबर जोड पाहिजे. आपण सांगड बघतोय तर पारंपरिक ज्योतिषशास्त्राची जोड लागतेच लागते, तर न्यूमरोलॉजीमध्ये परफेक्ट प्रेडिक्शन आपण देऊ शकतो असं मला वाटतं. दुसरा आता गुरुचा स्वभाव झाला. गुरुचा रंग पिवळा, सोनेरी, लाईट लेमन, थोडासा सफेद मध्ये ऑफ व्हाईट कलर, हे झाले गुरुचे कलर. जे थंड, शांत, एकदम भडक नाही, डोळ्यांना झोमणारे नाहीयेत. त्याच्यानंतर गुरुचं गोड पदार्थ, म्हणजे आवड खाण्यामधनं जर गुरुला बघायला गेलं तर गोड पदार्थ, बेसन, पिवळे पदार्थ, नंतर गोड, लाडू, पेढे, मिठाई, बर्फी, ह्याच्या सगळ्यावर गुरुचा अंमल येतो. म्हणून प्रसाद, देवळात आपण जो प्रसाद देतो तो गोडाचा प्रसाद देतो. जिलेबी म्हणा, बुंदी म्हणा, म्हणजे दर गुरुवारी देवळामध्ये आपण स्वामींच्या देवळात हल्ली नॉर्मली लोक खूप जातात. दत्तगुरूंच्या, म्हणजे आम्ही लहान असताना दत्तगुरूंच्या देवळात नारळ आणि पेढे घेऊन जायचो, पिवळे. म्हणजे दर गुरुवारी बाबांबरोबर मी जायची, मला आठवतं. आणि म्हणजे ते गुरुचं आवडतं खाणं आहे. गोड गोड, चमचमीत, छान असं. तिखट, तळलेलं, असं झणझणीत, हे गुरुला नाही आवडत. त्याच्यानंतर गुरु जरी सुस्त आणि आळशी जरी असला ना, तरी तो उशिरा का असे ना, रिझल्ट पॉझिटिव्हच देतो. निगेटिव्ह रिझल्ट सहसा देत नाही. निगेटिव्ह रिझल्ट देण्यासाठी गुरुला इतर ग्रह मिक्स व्हावे लागतात. इतर क्रूर ग्रहांबरोबर जेव्हा तो जातो तेव्हा त्याच्या फळांमध्ये तो निगेटिव्ह बदल होतोच होतो. म्हणून गुरु कुंडलीत प्रबळ असणे, म्हणून गुरुला खूप महत्वाचं मानलंय कुंडलीमध्ये. पण गुरुचा पुष्कराज सगळ्यांनाच घालायला सांगायचा, गुरु प्रबळ व्हायला, तर ते टोटली चुकीचं आहे. पण तो दुसरा अभ्यास आहे. आपण जेव्हा कुंडल्या बघायला घेऊ तेव्हा त्याच्यावरती आपण नक्की विचार करू की गुरु प्रबळ, अतिप्रबळ झाल्यावर काय होतं. म्हणजे जसं साखर खूप खाल्ली, 2-4 चमचे गोड, गुरु म्हणजे गोड, खूप अति खाल्लं तर काय होणार, शुगर होणार, त्रास होणार, गोडाचे जे होतात ते. त्यामुळे अति गोड पण गुरु चांगला नाही. तर आता आपण गुरुबद्दल स्वभाव बघितला, त्याचा रंग बघितला, त्याचे गुणधर्म बघितले, आणि आता आपण गुरुबद्दल
पुढे खूप बघत जाणार आहोत, कारण एवढ्याशा 10 मिनिटाच्या व्हिडिओत गुरुबद्दल खूप काही बोलता नाही येणार. तर गुरुची दिशा ईशान्य आहे. वास्तूप्रमाणे जर आपण दिशा बघितली तर ईशान्य दिशा आहे. आज आपण न्यूमरोलॉजिकली बघतोय 1 नंबर रवीचा, 2 नंबर चंद्राचा, तर 3 नंबर गुरुचा. न्यूमरोलॉजिकली अंकशास्त्रानुसार नंबर दिलेत ग्रहांना आणि नंबरावरून ओळखलं जातं की हा कोणता नंबर म्हणजे कोणता ग्रह, आणि मग त्याप्रमाणे भविष्य असतं. आणि मी दोघांचं सांगड घालून भविष्य सांगण्याचं, ग्रहांबद्दल सांगण्याचे प्रयत्न करते. लाईनीत एक एक ग्रह आपण घेतो. ग्रहांबद्दल मला खूप काही बोलायचंय, म्हणजे भरपूर बोलण्यासारखं आहे, भरपूर विश्लेषण आहे. पण आपण हळूहळू पुढे जाऊया. छोटी छोटी माहिती प्रत्येक ग्रहाबद्दल घेऊया. आता आपण न्यूमरोलॉजिकलीच बघतो. तर ही झाली गुरुची आजची माहिती. आता गुरुचा उपाय, जर आजचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे जाता जाता उपाय. तर गुरुचाच उपाय देऊया. गुरु बद्दल आपण बोलतो आहोत तर गुरुला पिवळा रंग आवडतो, त्यामुळे गुरुवारी जर तुम्ही गुरुचा उपाय करणार असाल तर पिवळा रंग घालून देवळात जा. पिवळा रंग शक्यतो वापरा. त्याच्यानंतर चण्याचे पदार्थ, चणा आणि गोड मिक्स करून जी मिठाई असते ती प्रसाद म्हणून देवळात द्या, लोकांना वाटा. आणि असं 21 दिवस जर तुम्ही गुरुचा प्रसाद जर देवळात दिलात ना, 21 गुरुवार जर गुरूंचा प्रसाद जर देवळात दिलात ना, तर तुमच्या जे कार्य आहे, अडथळे येत असतील ते नक्की सफल होण्यास मदत होते. करून बघा. दुसरा एक महत्वाचा उपाय मी देते. ह्या गुरुवारी म्हणजे या गुरुवारपासनं सकाळी म्हणजे ब्रह्मवेळेला साधारण 4 ते 5 मध्ये डायरेक्ट झोपेतनं उठायचंय. फोन उघडायचा नाही, इकडे बघायचं नाही, तिकडे कुठे बघायचं नाही. तुम्ही पाणी वगैरे पिऊ शकता. आणि किंवा मोबाईलमध्ये जर स्वामींचा फोटो असेल किंवा दत्तगुरूंचा फोटो असेल, समोर ज्या बेडवर तुम्ही झोपता त्या बेडवर समोर जर फोटो असेल, तर 11 वेळा गुरुचं नामस्मरण करायचं. श्री दत्तगुरु, श्री दत्तगुरु, श्री दत्तगुरु तुम्ही 11 वेळा म्हणू शकता. आणि 11 वेळा म्हणायचं आहे, 11 वेळा श्री दत्तगुरु, श्री दत्तगुरु, श्री दत्तगुरु 11 वेळा म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर अशी ओंजळ करून जी पण तुमची इच्छा असेल ती अगदी कळकळीने मनोभाव मागायची आहे. मागितल्यानंतर तोंडावरनं हात फिरवायचा आहे. आणि त्या गुरुवारपासून सतत 21 दिवस रोज सकाळी नित्य नियमाने हे करायचं आहे. आणि जी पण इच्छा तुम्ही मागाल ती 21 दिवसानंतर बघा त्याच्यात काय फरक पडतो. नक्कीच फरक पडेल. धन्यवाद. आजचा ब्लॉग मी इथे संपवते. लाईक करा, शेअर करा, मित्रपरिवारांना शेअर करा. आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील, काही सूचना असतील तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये द्या. आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. धन्यवाद.